नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. आणि या ट्विस्टमुळे जे आहे ते आता खूप धक्कादायक जे आहे ते सत्य सगळ्यांसमोर येता येता थांबले. जीवा हा जळलेलं लाकूड त्याच्या छातीवर लावून काव्याचं नाव कायमचं मिटवत आहे. काव्य आणि जीवाच्या प्रेमाचा शेवट होईल का? जीवाने तर तिला ठामपणे सांगितले की मी नंदिनीचा विश्वासघात करणार नाही. याचा अर्थ जीवाने नंदिनीला बायको म्हणून स्वीकारलेलं दिसते. आणि आता तो काव्याकडे परत जाणार नाहीये. काव्यामुळे जीवाने स्वतःला इजा पोहोचवलेली असते. त्यानंतर नंदिनी मात्र काव्यावर प्रचंड रागवलेली असते. जीवाला खूप त्रास होत असतो. आता नंदिनी धावतच तिथे येते आणि तिला आता सगळा प्रकार समजतो. त्यानंतर जीवाला ती रूम मध्ये घेऊन जाते आणि त्याला मलम वगैरे लावून ती आता काव्याची चांगलीच शाळा घेते. जीवाची चांगलीच वाईट अवस्था झालेली असते. त्यामुळे आता नंदिनीचे एक नवं रूप काव्याला बघायला मिळतं. नंदिनी आता काव्याला जाब विचारते की तुम्हा दोघांचं तिथे काय चालू होतं आणि जीवाने स्वतःला का जाळून घेतलं. तुम्हाला सारखंच विचारत होती ना जीवाच्या छातीवर कोणाचा टॅटू आहे, आणि तू सुद्धा त्यांना तेच विचारलं असशील म्हणून त्याने तो टॅटू मिटवला. माझ्या नवऱ्याच्या अशा परिस्थितीला तूच जबाबदार आहेस काव्या. तर आता दुसऱ्या बाजूने पार्थही तिथे येतो आणि तो काव्याला जाब विचारू लागतो की तुम्हा दोघांमध्ये असं तिथे काय झालं की जीवाने एवढं मोठं पाऊल उचललं. तर मित्रांनो, काव्याची चांगलीच बोलती बंद झालेली आहे आता, आणि काव्याला जे आहे ते सगळेजण जाब विचारायला लागलेले आहेत मित्रांनो. आणि आता जीवाने तो टॅटू देखील संपून टाकलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की जीवाने काव्यासोबतचं कायमचं नातं संपवलंय, फक्त नंदिनीला त्रास होऊ नये म्हणून असं केलंय? हे सगळं पाहणं खूप रंजक आहे. पण तुम्हाला मालिका आवडते का आणि मालिका तुम्ही पाहताय का, हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.